आरटीओ कार्यालय म्हणजे चोरांचा अड्डा बनल्याचे एका घटनेवरून चर्चांना रंग येत आहे। 2021 वर्षी एक रिक्षा आरटीओ प्रशासनाने जप्त केली होती। या रिक्षेस ज्यावेळेस मूळ मालक घेण्यासाठी आले त्यावेळेस त्यांनी 35,500 रुपयांचा दंड म्हणून ही रिक्षा ताब्यात घेण्यासाठी गेले। त्यावेळेस रिक्षामध्ये चाके नव्हती, इलेक्ट्रिकल वायर नव्हती, बॅटरी नव्हती, सर्व साहित्य चोरीला गेलेले होते। आरटीओ कार्यालयामध्ये 24 तास सिक्युरिटी गार्ड असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या खिडकी समोरच उभ्या असलेल्या वाहनातून सर्व स्पेअर पार्ट अशा प्रकारे चोरीस गेले। याबाबत वेदांतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणार असल्याचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर यांनी सांगितले। हेलो आज आपल्या आरटीओ ऑफिस मध्ये येण्याचं कारण म्हणजे मुद्दामून एकच नाही आहे। आज आम्ही या गाडीसाठी कमीत कमी 6 महिन्यापासून चक्रा मारतोय। आरटीओ प्रशासनाच्या ज्या नियमावली लागलेल्या आहेत, ही गाडी MS-20 EF 2987 नंबर आहे। या गाडीचे परवानाधारक मुजीब खान हे आज जगामध्ये नाही आहे, दगावलेले आहेत। त्यांच्या वारसांनी, त्यांच्या मुलांनी व त्यांच्या मिसेसनी आजूबाजूच्या लोकांकडून नेमूचा दंड भरला 35,500 रुपये आणि त्यांना हे एक आपला परिवार जगवण्याचं साधन आरटीओ ऑफिस मध्ये जमा आहे या आशेने त्यांनी तो पैसा भरलेला आहे। परंतु आरटीओ ऑफिसचा काळा बाजार हा आपल्या समोर आहे का? ही गाडी अशा परिस्थितीमध्ये आली होती का? या गाडीची परिस्थिती काय आहे? आज आरटीओ ऑफिसच्या खिडकीच्या समोर, दालनासमोर ही गाडी उभी आहे। 5 वर्षापासून या गाडीचं टायर कुठे गेले? या गाडीचं इंजिन कुठे आहे? या गाडीचं स्पेअर पार्ट कुठे आहे? आरटीओ ऑफिस मध्ये दिवसा चोऱ्या होतात, तर प्रशासनाने गाड्या जमा करायचं मोहीम बंद करावी। वाहन चालकांच्या प्रॉपर्टीवर आपण जप्ती करता आणि त्यांच्या प्रॉपर्टीवर आपल्याच आरटीओ ऑफिस मध्ये घुसखोरी करून डल्ला मारून जर वाहनांचे स्पेअर पार्ट चोरी होत असेल, ते चालणार आहे, हे थांबलं पाहिजे। त्या उद्देशाने आज या लोकांनी, गोरगरीब जनतेने प्रश्न त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी 35,500 रुपये चलन भरले। त्यासाठी त्यांना राशन कार्डाची प्रतही लावावी लागली, तसेच बॉन्ड ऍफिडेविट करून सुद्धा द्यावे लागले। ठीक आहे, त्यांच्या वडिलांची निशाणी इथं लागलेली आहे। त्यांचा परिवार कसा आजच्या महागाईच्या वेळेमध्ये
त्यांचा परिवार कसा चालेल, त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा वाढेल, या उद्देशाने त्यांनी आज गाडीची दंडात्मक कारवाई झालेली दंड भरलेला आहे. परंतु आज सांगायला लाज वाटते की आरटीओ ऑफिस मध्ये या गाडीचे टायर, स्पेअर पार्ट, इंजनचं सामान चोरीला गेलेलं आहे. हे आरटीओ ऑफिस आहे का चोरांचा अड्डा? हा एक प्रश्न आहे. आणि जर अशा प्रकारच्या कारवाई, अशा प्रकारची परिस्थिती आरटीओ ऑफिस मध्ये जर होत असेल तर आरटीओ ऑफिस मध्ये एकच गाडी आहे त्याला टायर नाही आहे, बाकीच्या गाड्या लागलेल्या आहेत त्यांना टायर आहे. मग हा गोरखधंदा काळा बाजार थांबेल कधी? प्रशासनाला विनंती आहे की ज्या वाहन धारकाची गाडी जप्ती आपण केलेली आहे त्याला त्याचा मोबदला प्रशासनाला भरलेला आहे. त्याची गाडी त्याच परिस्थितीमध्ये प्रशासनाने दिली पाहिजे. आणि जर देत नसेल तर याला जबाबदार आरटीओ अधिकारी ज्यांनी 2021 मध्ये दंड दिला ते कर्मचारी, अधिकारी व आरटीओ प्रशासन व इथले सिक्युरिटी हेही या गोष्टीला जबाबदार आहे. आता आमचं पुढचं पाऊल, आम्ही आता इथून वेदांत नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देणार, गुन्हा दाखल करणार. त्यानंतरच आमची गाडी अशी नव्हती, आम्हाला जिवंत गाडी आलेली आहे, आम्ही जिवंत गाडी घेऊन जाणार नसता लोकशाही मार्गाने आरटीओ ऑफिसच्या गेटला लॉक मारणार. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर. जय हिंद.